Praise the Lord. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. आपण देवाचं वचन ऐकलेलं आहे. वचन विश्वासने, वचन सत्य आहे आणि वचन सामर्थ्याने भरलं आहे. आणि पाहतो प्रत्येक चर्चमध्ये हॉस्पिटल संडे हा साजरा केला जातो. हॉस्पिटल विषय ज्या नर्सेस आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे मेल नर्स आहेत, अशा सर्वांसाठी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी विशेष करून चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. आणि या रविवारचं एक महत्वाचं काय आहे, आम्ही आता वचन ऐकलेलं आहे. वचन जर आम्ही वाचतो की आम्ही पाहिलेलं आहे की ही सेवा आहे. हॉस्पिटल जे आहे ही सेवा आहे. परंतु सेवा करत असताना पुष्कळ वेळेस आम्ही पाहिलेलं आहे काही काही नर्स असते, काही काही डॉक्टर्स असते, ते एकदम चिडचिड करतात, एकदम चिडचिड करते. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानी जी सेवा आम्हाला तुम्हाला आणि मला सांगितलेली आहे, या सेवेचं मर्म जो आहे तो हॉस्पिटल संडे मध्ये सांगितलं जातं. सेवेचं जे मर्म आहे, सेवेचा जो महत्वाची गोष्ट आहे कोणती आहे की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर जी प्रीती करतो का आपण नाही करत. म्हणून हॉस्पिटलमध्ये जे काम करणारे जे आहेत त्यांना एक कित्ता आहे. प्रभूजी जी सेवा केलेलं आहे. पहा की महारोगी होते त्यावेळेस महारोगी लोकांना गावामध्ये जागा नसायची, घरामध्ये जागा नसायची, गावाच्या बाहेर त्यांची धर्मसायत असायची. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जे गावाच्या बाहेर होते, जे त्याच्या जवळ आले आणि जे त्याच्या जवळ म्हटले, प्रभू आम्हाला या कुष्ठरोगापासून शुद्ध द्या, या कुष्ठरोगापासून आम्हाला काय करा, शुद्ध करा. तुमची इच्छा असेल तर. प्रभूची इच्छा हीच आहे की शुद्ध होणं. आणि मग त्या कुष्ठरोग्याला प्रभूने सांगितलं, काय सांगितलं, जा तू शुद्ध झालेला आहे, पहिल्यांदा जाऊन याचकांना दाखव. त्यावेळेस ती रीत असायची, याचक जर तपासणी केला, याचकाने पाहिलं तर मोशेच्या ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे तो शुद्ध झालेला आहे. आणि प्रभूने त्याला सांगितलं, जा शुद्ध हो. भयानक असे कुष्ठरोगी. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ता विषय तो सिनेमा पिक्चर पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुष्ठरोग्याला हात लावलेला आहे. आज एखादा कुष्ठरोगी तुमच्या समोर आणि माझ्या समोर आला तर आपण हात लावू शकतो का त्याला? आपण थोडं लांब करतो. परंतु प्रभूने ही सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आम्ही पाहतो मदर तेरेसा जो आहे, एक बाहेर गावून आलेली स्त्री होती. तिने पाहिलं समाजामध्ये भटकलेले लेकरं होते, भटकलेले स्त्रिया होत्या, भटकलेले लोक होते. अशांना तिने जवळ केली आणि सर्वात महत्वाची सेवा कोणती केली, कुष्ठरोगाकडे जायचे, तिने त्याची जखम धुवायची, त्याने जखम धुवायची. आणि असं एक मोठं कलकत्त्यामध्ये एक मोठं तिने आश्रम काढला आणि त्यामध्ये ही सेवा अजूनपर्यंत आहे. आज आम्ही पाहतो चर्चमध्ये आम्ही उपवास प्रार्थना करतो, चर्चमध्ये प्रार्थना केली जाते, विनंती केली जाते. का केली जाते? आज तुम्ही आणि मी या जागेत आलेला, आम्ही काल होतो या जागेत. पूर्वी मी आजारामध्ये होतो, मी दुःखामध्ये होतो, मी कष्टामध्ये होतो, मी त्रासामध्ये होतो. येशूने मला बरं करावं, येशूने मला बरं करावं यासाठी मी पवित्र स्थानात आलो. आणि प्रभूचं ते सामर्थ्य आहे. आज देखील ते सामर्थ्य मंदिरामध्ये परमेश्वर कार्य करतो. आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगतं, यशायाचा ग्रंथ 38 अध्याय आम्ही वाचतो आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये हिजकिया राजा आजाराने पडलेला आहे. हिजकिया राजा जो आहे आजाराने पडलेला आहे. आता तो मृत्यू होणार त्याचा आजारामुळे. परंतु परमेश्वराचा संदेश त्याच्याकडे आलेला. जुन्या करारामध्ये आम्ही उत्पत्तीपासून वाचतो, उत्पत्तीमध्ये कितीतरी सेवक होते, किती आजारी होते, परंतु प्रभूने त्यांना स्पर्श केलेला आहे. परमेश्वराने त्याला स्पर्श केला. उत्पत्तीच्या अंत्यामध्ये जुन्या करारामध्ये यशायाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, उजिया राजा मरावास टेकला असता प्रभूने आपल्या संदेशाला पाठवून त्याची प्रार्थना ऐकली. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्तोत्र संहिता 41 अध्याय आणि पहिलं वचन वाचतो, तो रोगाने अंतुनास खिळले असता परमेश्वर त्याला बरं करतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे बरं करणं. आता हॉस्पिटलमध्ये जी सेवा करत आहे त्या सेवेमध्ये ही सेवा कुठून आली? ही सेवा जी आहे परमेश्वराने जे काम केलं लोकांसाठी. बायबल सांगतं ते वाचून जर आम्ही वचन वाचतो
मग ते कृषी वर्तमान 15वा अध्याय आणि त्यामध्ये 29 वचनापासून वाचत असताना त्यामध्ये आम्हाला गोड समजतंय पुष्कळ लंगडे आहेत, लुळे आहेत, आंधळे आहेत, अनेक बोध आहेत, ते त्याच्या चरणाजवळ आणून टाकत होते आणि बायबल सांगतं तो त्यांना बरे करत असत, तो त्यांना बरे करत असत. ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आज या मंदिरापर्यंत परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आम्ही पाहतो देवाने आम्हाला अभिवचन दिलं, आताच आम्ही वचन ऐकलेलं आहे. त्याने आपल्या शिष्यांना बोलवलेलं आहे, त्यांना निवडलेलं आहे आणि त्यांना एक अधिकार दिलेला आहे. कोणता अधिकार? जा, रोग्यास बरे करा, कुष्ठास शुद्ध करा, मेलेला सुटवा, भूते काढा. हा जो अधिकार आहे तो मनुष्याकडून नव्हे, तो सर्व समर्थ परमेश्वराकडून आलेला अधिकार आहे. कोणत्या बहिणीला नको वाटेल की मी हात ठेवल्याबरोबर एखादी बहीण बरी होईल, एखादा भाऊ बरा होईल? हे अभिषेक आहे, ही देवाने दिलेला आशीर्वाद आहे, ही देवाने दिलेलं अभिवचन आहे. आज मंडळीमध्ये तेच असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही वचन वाचलं, पहिल्या करंथीकराच्या पत्रामध्ये वाचलंय. मंडळीमध्ये निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारचे काय आहे, कृपादान आहे. कुणाला रोग बरा करायचा आहे, कुणाला संदेश सांगण्याचा आहे, कुणाला गीत गाण्याचं आहे, कुणाला प्रार्थना करण्याचा आहे, कुणाला अन्नभाषा बोलण्याचं दान आहे, कुणाला पंक्ती सेवा करण्याचं आहे, कुणाला मंडळीमध्ये सेवा करण्याची दान आहे. अनेक प्रकारचे. त्यामध्ये तुम्ही आणि मी कुठं आहे? आज आम्ही प्रभूची सेवा, प्रभूचं कार्य करतो का, याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि सेवा करत असताना ही सेवा कशी केली पाहिजे? निस्वार्थपणाने करायला. निस्वार्थ म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही निस्वार्थपणे सेवा करतो ना, प्रभू तुम्हाला आणि मला उचलतो. हालेलुया. बघा तुम्ही, निस्वार्थ सेवा असायला पाहिजे. निस्वार्थ म्हणजे आता मी सेवा करतो, मी प्रार्थना करतो, मग प्रार्थना केल्यानंतर मला काहीतरी मिळेल ही आशा नाही. मला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. जी बहीण सेवा करते, जी भाऊ सेवा करतो, त्याला पुरवठा करणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून सेवा जी देवाने आम्हाला दिली, सेवेसाठी आम्ही एकच म्हणलं पाहिजे, देवा तू जी सेवा मला दिलेली आहे ते निस्वार्थपणाने. कारण बायबल काय सांगतं, तुला मी कसं दिलेलं आहे? फुकट दिलेलं आहे. मी तुला फुकट दिलेलं आहे, तुम्ही फुकट जाऊन देवाची सेवा केली, फुकट सेवा केली. आता फुकट सेवा केल्यानंतर आता देवाचं वचन तुझा तलवार आहे. प्रभूचं वचन सांगतं कुणी सेवा करत आहे तर त्या सेवावर त्यांनी आपली उपजीविका करावी. म्हणजे जर ती सेवा दिली, त्या सेवकाला कुठलाच आधार नाही, तर त्याचं जीवन, त्याचं कुटुंब मंडळीवर अवलंबून असतं. आणि मग देवाचा गौरव करतो. देवाचं वचन तुझा तलवार आहे. आता मला प्रार्थनेला जायचंय, समजा पुण्याला जायचंय, तर गाडी खर्च पण असणं गरजेचं आहे. फुकट दिली, फुकट करा. याचा अर्थ काय की आम्ही स्वार्थ धरला नाही पाहिजे. जर मी सेवा करतो ना, सेवेचा परमेश्वर मला मोबदला देणार, परमेश्वर मला आशीर्वाद देणार. प्रभू आपले उत्तम भांडार जे आहे तुमच्या करता आणि माझ्या करता देणार. तर आम्ही एक विचार केला पाहिजे, नाही मला ती सेवा केली पाहिजे, मला ती सेवा केली पाहिजे. बघा प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना प्रभूकडे 10 कुष्ठरोगी आले. प्रभूकडे 10 कुष्ठरोगी 10 आजारी आले, 10 महारोग झालेले लोक आले. आणि काय बायबल सांगतं, त्यांनी 10 लोकांना बरे केले. 10 लोकांना बरे केले. आज तुम्ही मंडळीमध्ये बघा, मंडळी तुम्ही पहा, कितीतरी बहिणींना देवाने पुत्र संतान दिलं, कितीतरी लोकांच्या जीवनात चमत्कार झाला, कितीतरी लोकांना देवाने आशीर्वाद दिला, कितीतरी आजारातून देवाने बरं केलं. बायबल काय सांगतं, 10 लोकांना बरे केले, पण त्यातून एकच आलं. त्यातून बाकीचे 9 कुठे गेले? आज तुम्ही आणि त्या 9 मध्ये तुम्ही आणि मी आहे का? त्या 9 मध्ये तुम्ही आणि मी आहे का? आज तुम्ही आणि मी बारकाईने विचार केला पाहिजे. आणि प्रभूचं वचन विश्वासने, प्रभूचं वचन सामर्थ्य भरलेलं आहे. प्रभूने जी सेवा दिलेली आहे प्राणून, ती सेवा अत्यंत महत्वाची आहे. कुणाला ही सेवा मिळत नाही. कुणाला पण कितीतरी बहिणी आहेत, कितीतरी भाऊ आहेत, त्यांना ती सेवा दिली नाही. परंतु देवाची सेवा तुम्हाला आणि मला दिलेली आहे. करिअरमधल्या बहिणींना दिलेली आहे, भावांना दिलेलं आहे. आणि माझी इच्छा हीच आहे, प्रत्येकाने सेवा करावी. मग प्रत्येक जण वचन सांगायला उभारले तर मग प्रार्थना कोण करणार? मग प्रार्थना सगळेजणच करायला आले तर वचन कोण सांगणार? मग वचन आणि प्रार्थना सगळेच करायला आले, मग जेवण वाढणार कोण लोकांना? मग सगळ्यात कोण उचलणार? या गोष्टी प्रभूने आम्हाला पुष्कळ अशा सेवा दिलेल्या आहेत.
मंदिरामध्ये तुम्ही एखादा झाडू जरी मारला तर ते तुमच्या करता आणि माझ्या करता ती सेवा आहे. हालेलुया. म्हणून प्रभूला धन्यवाद देऊ, आपण देवाचा गौरव करू. त्या हॉस्पिटल संडेमध्ये प्रभूने आम्हाला जे अभिवचन दिले, देवाने जी अनेकाच्या जीवनात चमत्कार केला, तेच चमत्कार प्रभूने माझ्या जीवनामधून अनेकाच्या जीवनात आशीर्वाद द्यावे. तर प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. कशासाठी? बायबल सांगते यशायाचा ग्रंथ 61 अध्याय पहिल्या वचनामध्ये, पहा परमेश्वराचा आत्मा मजवर आला, दिनाशुभ वर्तमान सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केलं. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून दिलेल्यास सुटका करावी. या करता देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. पट्टी बांधणं. पट्टी बांधणं म्हणजे काय? पट्टी बांधणं म्हणजे त्याची दुःखात आहे, त्याची जो त्रासात आहे, आम्ही त्याची विचारपूस करणं, आम्ही त्याच्या दुःखामध्ये सहभागी, आम्ही त्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, त्याच्या दुःख असू द्या, सुख असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये मंडळीची सहभागिता असणं महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हॉस्पिटल संडे जो आहे सेवेचं वरदान आहे. हॉस्पिटल संडेमध्ये ज्या बहिणींना, ज्या भावांना जे दिलेलं सेवा आहे, ते देवाकडून आलेली एक सेवा आहे, ती वरदान आहे. दावीद राजाने सेवा वरदान मागितलं, प्रभू मला तुझ्या मंदिरामध्ये रात्रंदिवस तुझ्या मंदिरामध्ये माझी वस्ती व्हावी. आणि असो ही सेवा देवाने तुम्हाला मी मला दिली. हा, मी डॉक्टर होऊ शकलो नाही, आम्ही नर्स होऊ शकलो नाही, आम्ही हॉस्पिटलमध्ये कुठलं तरी आम्ही काय होऊ शकलो नाही, पण देवाने मला मंदिरामध्ये निवडलेलं आहे. देवाने मला मंदिरातून निवडलेलं आहे. तर मी मंदिरातून लोक जे त्रासात आहेत, दुःखात आहेत, आजारात आहेत, दुखण्यात आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. हे जर तुम्ही आणि मी ठरवलं तर देव नक्कीच तुमच्या आणि माझ्या कुटुंबामधून परमेश्वर आशीर्वाद देणार. या वचनाच्या द्वारे प्रभू आज आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही वचन ऐकलेलं आहे. वचन आम्ही वाचून सोडून द्यायला पाहिजे, तर वचनाच्या द्वारे आम्ही आचरण करायला पाहिजे आणि आमचं जीवन आम्ही प्रभूला समर्पित केलं पाहिजे. प्रभूला धन्यवाद असो. प्रभूची कृपा महान.